श्रीमान योगी भाग 6. जिजाबाई साहेबा प्रसूत झाल्यापासून गडावरती वारं संचारलं होतं. शहाजीराजाने शुभवर्तमान कळवण्याकरता एक घोडेस्वार तातडीने गडावरून रवाना झाला होता. देवधर्म, पूजा अर्चा, अभिषेक यांची गडावरती गर्दी उसळली होती. 5व्या दिवशी बाळंत घरात शस्त्रपूजा केली गेली. नांगरही पूजला गेला. 5व्या, 6व्या आणि 8व्या दिवशी अशाच पूजा झाल्या. लक्ष्मीबाई बारशाची तयारी जोरात करीत होत्या. तातडीनं घडवलेले नवीन दागिने, नवी वस्त्रे गडावरती आणली जात होती. अंजिरी जडीबुटी शालूची घडी अघडीत लक्ष्मीबाई म्हणाल्या, राणीसाहेब, हा रंग चांगला आहे नाही का? हो, बारशाला हात ठरवू. लक्ष्मीबाई, जिजाबाईचा कंठ राटला. किती करताय तुम्ही? अहो, पण आम्ही परके ते परके. लक्ष्मीबाई हसत म्हणाल्या, मी केव्हा म्हटलं परक? अहो, तुम्ही विसरला असाल, पण मी नाही विसरले. बाळाचं भविष्य वर्तवायला शास्त्री आले. 4 चौघात म्हणाल्या, ना माहेरी ना सासरी. ते मनावरती घेऊ नका बाई. सख्या बहिणीनं सुद्धा एवढं केलं नसतं, पण अजूनही वाटतं काय बारशेच्या वेळी याच्या घरचं कोणीतरी हवं होतं. सांगा नाही सरळ की राजेसाहेब यायला हवेत म्हणून. जिजाबाई साहेबा लाजल्या. दुसऱ्या दिवशी गडावरती एक शाही मेना येत असल्याची वर्दी आली. विश्वासराव सामोरं गेले. येताना वरती घेऊन आले. शहाजीराजांच्या तातोश्री जिजाबाई साहेबांच्या सासूबाई उमाबाई साहेब गडावरती येत आहेत. वाड्याच्या दरवाजाशी साठीच्या उमाबाई उतरल्या. प्रवासाचा थकवा त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. वाड्यात उमाबाईंनी प्रवेश केला. विश्वासरावांनी मुजरा केला. बाळंत घराच्या आत येताच जिजाबाई साहेबा पाया पडल्या. लक्ष्मीबाईंनीही वंदन केलं. उमाबाई म्हणाल्या, बेटा, बास सोडून कशाला आलीस? मी नसते का आले. बाळ पाळण्यात झोपला होता. बारक्या नजरेने बाळाला निरखीत. त्यावरून सत्कार करीत उमाबाई म्हणाल्या, तुझ्याच वळणावरती गेलाय हो. बारसं केव्हा? लक्ष्मीबाई म्हणाल्या, उद्याच. कालच राणीसाहेब म्हणत होत्या की बाळाच्या घरचं कुणीतरी हवं म्हणून. वाटणारच पुरीला. जीव चांगला आहे हो मुलगा. मनात आणशील ते पुरं करणार असं दिसतंय. आणि एकदम गंभीर होऊन उमाबाई म्हणाल्या, आणि याच्या बापाला कळवलं का? हो. कुठला येतोय तो? घरचं सोडून लष्कराच्या भाकरी भाजीत फिरणार तो. जळलं ते राजेपण. दोघी हसून उमाबाईचं ऐकत होत्या. थोडा वेळ गेला आणि उमाबाईंनी विचारलं, केव्हा उठणार का? जिजाबाई साहेबांना हसू आवरणं कठीण गेले. त्या म्हणाल्या, सासूबाई, घ्यारा उठला म्हणून काय झालं? पुन्हा मांडीवरती झोपे. नको ग, मी थांबेन. झोप मोड कशाला? आणि थोरला कुठं आहे ग? स्वारींबरोबरच. तो एक गाढव आणि लहान पोराला पाठवणारी तू 7 गाढव. अशी पोराची वणवण करतात का? मी असते तर सांगितलं असतं. निश्वास सोडून त्या म्हणाल्या, पण माझं तरी कुठं ऐकत? उमाबाई बारीक सारीक गोष्टींचा तपास करीत होत्या. उत्तर द्यायची दोघींना सुचत नव्हती. तेवढ्यात बाळाचं रडणं कानावरती आलं. उमाबाई गडबडीने उठल्या. त्यांनी बाळाला उचललं. पटापट मुके घेतले. मांडीवरती घेऊन त्या बाळाला उगी करू लागले आणि संकटातून सुटका केल्याबद्दल जिजाबाई साहेबांनी बाळाच्या रडण्याला धन्यवाद दिले. पहाटे गड जागा झाला. तो सनई चौघड्यांच्या आवाजाने वाड्याच्या दारावर तोरणं बांधली होती. दाशींनी सडा शिंपडून रांगोळ्या भरल्या. पाकग्रहासाठी गंगा, जमुना, टाक्यांची पाने उपसले जाऊ लागले. बाळाची जरीकुंची, दागिने, कपडे पाहून उमाबाईंनी पसंतीची मान डोलावली. शास्त्र्यांना बोलून दिवसाची परत खात्री करून घेतली. सूर्योदयापासून गडावर माणसांची वर्दळ सुरू झाली. जुन्नर गावच्या प्रतिष्ठित घरातील स्त्रिया डोली मिन्यानी गड चढत होत्या. गोरगरीब अन्नाच्या आशेने वर येत होते. उमाबाई सारे कौतुकाने पाहत होत्या. साऱ्यांची जेवण झाली. साऱ्या जणी पाळणा सजू लागल्या. बाळाला सजू लागल्या. गाण्याचे सूर उठू लागले. बारशेची वेळ झाली. जिजाबाई साहेबांनी उमाबाईंना हळू विचारलं, बाळाचं नाव काय ठेवायचं? तू काय ठरवलंस? शिवायला नवल बोलले होते. शिवाजी ठेवूया. ठेव, चांगला आहे. सुहासिनींनी बाळाला जिजाऊ साहेबांना ओळलं.
बाळाला लक्ष्मीबाईंनी हातावर घेतला. गोविंद घ्या, गोपाळ घ्या, दामोदर घ्या. झाले. जिजाऊ पाळण्यात वाकल्या. त्या बाळाच्या कानाशी म्हणाल्या, शिवाजी. जिजाऊ साहेबांच्या पाठीवर गोड बुक्क्यांचा वर्षा झाला. तुताऱ्या चौकड्यांच्या नादात सारा गड भरून गेला. बाळाचं नाव शिवाजी ठेवल्याचे साऱ्या गडाला ठाऊक झालं. वाड्याबाहेर मीना तयार होता. बाळ शिवाजी देवी दर्शनासाठी निघाला. जिजाऊ साहेबा बाळाला घेऊन मेन्यात बसल्या. लक्ष्मीबाई मेनेबरोबर दाशी परिवारासह चालत होत्या. विश्वासराव शास्त्री, वैद्यराज, नारोपंत, गोमाजी नाईक ही सारी मंडळी पुढे चालली होती. त्यांच्या पुढे मंगलवाद्य वाजत होते. देवीसमोर बाळाला ठेवण्यात आलं. देवीचा अंगारा बाळाला लावला होता. भटजींनी आशीर्वाद दिले. विश्वासराव अंधार पडायच्या आत गडावर जाण्यासाठी म्हणून गडबड करीत होते. त्याच वेळी जिजाऊसाहेबांनी एक मखमली कसा विश्वासरावांच्या हाती दिला. नकळत विश्वासरावांनी विचारलं, काय हे? जिजाबाई साहेबांचे डोळे भरून आले. त्या म्हणाल्या, आबा गड सोडताना नवस बोलले होते, मुलगा झाला तर त्यांनी देवीवरून 100 मोहरा उतरून टाकण्यासाठी दिल्या होत्या. नवस बोलणारा निघून गेला, परंतु नवस तेवढा मागं राहायला नको. जिजाबाई साहेबांनी पुढे बोलवला. त्यांनी डोळ्याला पदर लावला. थरथरच्या हाताने विश्वासरावांनी कसा उघडला. मुठींनी मोहरा भरून घेऊन ते देवीवरून ओढून टाकीत होते आणि बाल शिवाजीराजांच्या उशा पायथ्याशी सुवर्णाचा मात्र सडा पडत होता. अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचं वारसं ज्या गडाने बघितलं तो शिवनेरी गड किती भाग्याचा. का छत्रपती शिवरायांचं वारसं मात्र शिवनेरी गडाने बघितलं. त्याचे अंगाई गीतं शिवनेरीने ऐकले. त्या सह्याद्रीला नक्कीच हर्ष झाला असेल, आनंद झाला असेल. जय मासाहेब जिजाऊ, जय शिवराय.